नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. राज्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरी मिळवलेल्या 316 दिव्यांग अधिकारी कर्मचारी महाराष्ट्रात बोगस. राज्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरी मिळवलेल्या अधिकारी कर्मचाऱ्याविरोधामध्ये राज्य सरकारने कठोर कारवाई सुरू केली आहे. 28 जिल्हा परिषदामध्ये एकूण 10,922 दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यापैकी 6,218 जणांची पडताळणी पूर्ण झाली असून त्यापैकी 316 जणांविरुद्ध शिस्तभंग, दिलेल्या लाभांची वसुली तसेच निलंबन इत्यादी कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत दिली. दिव्यांग योजनाचा गैरवापर रोखण्यासाठी सर्व 34 जिल्हा परिषदांना व्यापक पडताळणीचे आदेश दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त माननीय तुकारामजी मुंढे यांनी दिले आहेत. या कारवाईमुळे बनावट प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत दाखल झालेल्यांना ठोस संदेश गेला असून पुढील काळात कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता होत आहे. शिस्तभंग व वसुली आणि निलंबनाची कारवाई. भारतीय जनता पार्टीचे आमदार श्रीकांत भारती यांनी विधानसभेत लेखी प्रश्न उपस्थित करून या प्रकरणाकडे लक्ष वेधले होते. त्याला उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले की 316 अधिकारी कर्मचारी दिव्यांग प्रमाणपत्र नसलेले, बनावट प्रमाणपत्र किंवा 40% कमी दिव्यांगत्व असलेले आढळून आले आहेत. अशा अधिकारी व कर्मचाऱ्यावर शिस्तभंग, दिलेल्या लाभांची वसुली आणि निलंबन अशी कारवाई करण्यात येत आहे. हजारो कर्मचाऱ्यांची तपासणी करणे बाकी आहे, असे प्रश्न उत्तरामध्ये माननीय अतुल सावे यांनी दिलेले आहे. ही दिव्यांगाच्या चळवळीची माहिती नेहमी आपणास मिळावी म्हणून दिव्यांग हक्काचा आवाज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमी सबस्क्राईब केल्यास दिव्यांगाच्या चळवळीची माहिती मिळेल आणि मिळालेली माहिती आपण कुंभकर्ण शासन प्रशासनास जागे करण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करून दिव्यांगांना सहकार्य करा. नमस्कार.